तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र आजही दरडींची टांगती तलवार या ग्रामस्थांच्या डोक्यावर आहे. अद्याप पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं नाही. 271 पैकी केवळ 66 घरांचा ताबा दरडग्रस्त कुटुंबांना देण्यात आला. तर दरडग्रस्त पुनर्वसन वसाहतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी. रायगड जिल्ह्यामधल्या तळीयेमध्ये दरड कोसळली आणि या दरडीमध्ये 80 पेक्षा अधिक ग्रामस्थांचा गाडून मृत्यू झाला. आपण आता याच ठिकाणी आहोत. या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर शासनाचे मंत्री असतील, अधिकारी असतील यांनी व्हिजिट केल्या आणि तळीये दरडग्रस्तांचं पुनर्वसनाचा शब्द दिला. याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागामार्फत तळीये गावचं सर्वेक्षण झालं आणि तळीयेच्या 7च्या 7 वाड्या आहेत. या सर्वच्या सर्व वाड्या धोकादायक जाहीर करण्यात आल्या आणि त्यानंतर तळीये गावाकरता 271 घरांच्या बांधकामाचा प्रस्ताव म्हाडामार्फत सादर करण्यात आला आणि काम सुरू झालं. गेल्या 4 वर्षापासून या पुनर्वसनाच्या कामाची रखडपट्टी झालेली आहे. आत्ताच्या कंडिशनला या ठिकाणी पाहिलं तर केवळ 110 घरं बांधून झालेली आहेत. पैकी 66 घरांचा ताबा आहे तो जे दरडग्रस्त होते, बेघर झाले होते त्या लोकांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरची आत्ताची परिस्थिती अशी आहे की जेव्हा जोरात पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, त्यावेळेला संपूर्ण गावातली जी लोक आहेत, 7 वस्त्यांवर राहणारी लोक ही आपला जीव मुठीत घेऊन आपल्या घरात राहत असतात. एकंदरीत जर का ह्यांचं लोकांचं म्हणणं ऐकलं तर शासन पुन्हा एकदा तळीयेच्या दरड घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.